आपण सर्वजण मानतो की संकटात देव आठवतो, कारण देव तारी त्याला कोण मारी. पण एक टप्पा असा येतो की जेव्हा मनुष्य म्हणतो देव तरी काय करतोय, काहीच होत नाहीये. आणि त्यावेळी त्यांचं हृदय पुकार करतं, सद्गुरू सद्गुरू. कारण सद्गुरू हे केवळ मार्गदर्शक नसतात, ते जीवाच्या भावसागरात हात देऊन त्याला पार करणारे पतवार असतात. स्वामी समर्थ महाराज हे अशाच सद्गुरूंचे परम तेजस्वी रूप. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले, ते मंगळवेढेहून. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778. अनल नाम संवत्सरे, रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. पण स्वामींचं येणं म्हणजे एका व्यक्तीचा प्रवेश नव्हे, तर एक आत्मशक्तीचा प्रकटीकरण होतं. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा अर्थ फक्त एक सोहळा, एक उत्सव नाही आहे. तो आहे आत्मिक सुप्तावस्थेचा अंत आणि जागृतीचा आरंभ. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सदैव आपल्या पाठीशी एक अदृश्य पण बलाढ्य हात आहे, जो म्हणजे सद्गुरूचा हात, जो क्षणात रक्षण करतो, जो मनात वास करतो आणि जो आपल्या कर्मानुसार आपल्याला योग्य फळ देतो.